ब्लॉग्समध्ये अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सहज स्वागत करते। चला तर मग आज मी तुम्हाला दाखवलंय की मी पितळेची भांडी किंवा पितळेचे सगळे देव वगैरे आहेत ते कसे क्लीन करते काय। तर व्हिडिओ खरंच खूप युजफुल आहे, तर नक्की बघा। धूप लावलाय मी, तर त्याचा खूपच असा धूर धूर झालाय। चला तर मग व्हिडिओ नक्की बघा, खूप युजफुल आहे। सण म्हणलं की आपली सगळी स्वच्छता, क्लिनिंग, देव क्लीन करणे किंवा घर स्वच्छ करणे हे सगळं आलं। तर हा व्हिडिओ शनिवारचा आहे आणि रविवारी पाडवा होता, तर त्यामुळे थोडा लेटच येतो व्हिडिओ, पण म्हणलंय काढलाय तर आपण शेअर करूया। म्हणजे मी शनिवारी घर नेहमी क्लीन करायलाच घेते किंवा कुठलं तरी काहीतरी क्लीन करतेच। तर आज पण मी सगळं किचन किंवा घरातली सगळे जळमट वगैरे सगळं काढून घेतलं होतं। पण मी जे देवघर कसं क्लीन करते तर किंवा पितळेची भांडी वगैरे कशी क्लीन करते ते मी या व्हिडिओतून शेअर केले। तर आधी मी सगळं स्वच्छ करून घेते, म्हणजे सगळं काढून घेते। आणि घरात जर आपण क्लीन करत बसलं तर घरात खूप पसारा होतो, त्यामुळे मी निवांत बाहेरच नेते आणि बाहेर सगळी देव वगैरे घासून घेते, स्वच्छ करून घेते सगळी पितळेची भांडी। आणि नंतर मग ती थोडा वेळ उन्हाला वगैरे ठेवते आणि नंतर घरात आणून छान अशी देवपूजा वगैरे करणार आहे मी आज। तर जी पितळेची भांडी असतात आपली, तर ती आपण जर महिन्यातनं एकदा किंवा 2 महिन्यातनं एकदा कोणतीही असू द्या, आपल्याकडे हंडा असू द्या किंवा जे आपल्याकडे गंगाळ असतं किंवा काही ताटं वगैरे असतात काही, तर आपण महिन्यातनं एकदा किंवा 2-3 महिन्यातनं एकदा जर आपण ती घासली तर त्याला खरंच खूप एफर्ट लागतात किंवा खूप वेळ घासावं लागतं। त्यापेक्षा आपण जर आठवड्यातनं एकदा असं जर आपण पितळेची वगैरे भांडी क्लीन केली तर त्याला खरंच काहीच वेळ लागत नाही। अगदी आपण जी स्टीलची किंवा जर्मनची भांडी घासतो तेवढ्याच वेळात आपली ती पितळेची भांडी पण घासून होतात। फक्त ती आठवड्याला किंवा 15 दिवसातनं एकदा तरी ॲटलिस्ट ती आपण घासली पाहिजे आणि क्लीन केली पाहिजे, जेणेकरून आपल्यालाच ती परत घासताना त्रास नाही होणार। किंवा म्हणजे परत एखादी आपण नवीन पितळेची वस्तू घेत असेल तर आपल्याला असं नाही वाटणार की बाबा ही खूप घाण होते, कशाला नको। ह्याच्यापेक्षा आपला दुसरा काहीतरी चॉईस असेल, त्यापेक्षा पितळेची भांडी खरंच खूप छान दिसतात, फक्त त्याला मेंटेन ठेवावं लागतं आणि तेही आपण जर थोडंसं वेळेचं नियोजन केलं तर तेही होतं। तर सण आला की मला खूप एक्साइटमेंट असते, सगळ्याच गृहिणीचं असतं की हे आवर ते आवर, घर क्लीन कर, काही घरात काही वस्तू आणायच्या, असं सगळं चाललेलं असतं। आपली लगबग गडबड सगळी चालू असते आणि एक्साइटमेंट पण खूप असते। तर इथं मी आज देवघर क्लीन करणार आहे। तर सगळं स्वच्छ देवघर हे जी मी शीट लावलेलं आहे ते पण असं स्वच्छ पुसून घेते। व्हिडिओमध्ये काही घाण दिसत नाही किंवा काही धूळ दिसत नाही, पण रिअलमध्ये तिथं खूप धूळ बसलेली होती आणि उन्हाळ्यामुळे तर खूपच धूळ असं असते, त्यामुळे अगदी 8 दिवसातून एकदा तरी आपण घर क्लीन केलं पाहिजे। आणि अगदी डीप क्लिनिंग काय मी केले नाही आज, पण बरोबर तर सगळं झटकून पटकून घेतलं, सगळे डबे वगैरे पण पुसून घेतले, स्वच्छ केलं। पण तेवढं पण करायला खरंच खूप वेळ लागतो। आणि पण जे क्लिनिंग केल्यावर जे आपण घरावर अशी एक नजर टाकतो किंवा आपण किचनवर वगैरे आपलं सगळं स्वच्छ असं बघून मनाला एक वेगळंच समाधान भेटतं, खूप भारी वाटतं। तर हे भारी बघायसाठी खूप एफर्ट्स घ्यावे लागतात असं। हे गंगाजल आहे, तर माझे मिस्टर कुंभमेळ्यात गेले होते तर तेव्हा त्यांनी आणलं होतं। तर हे मी असंच ठेवलं आहे, जेणेकरून आपण जेव्हा देवांना अभिषेक करू किंवा काही असेल तर ते देवांसाठीच यूज करता येईल। तर त्यामुळे ते स्वच्छ असं म्हणजे बाटलीत भरून ठेवलं आहे मी। इथलं सगळं स्वच्छ झटकून फटकून पुसून घेतलं मी आणि नंतर मग हे सगळं मी बाहेर आणलं आहे आणि बाहेर व्यवस्थित असं मांडून घेतलं आहे। आता मी हे सगळं निवांत बसून असं क्लीन करणार। तर एका गमेला सगळे देव आणि जे पितळेची काही भांडी आहेत तर ती घेतलेत, एक गमेला रिकामा घेतले आणि एक गमेला जे आपण फिल्टरचं पाणी असतं तर ते घेतले आणि एका गमेल्यात मी जे आपलं लिक्विड असतं भांडे घासायचं किंवा निरमा असं पाणी करून घेतले। तर मी आता हे मी पितांबरीच वापरते, भैया पावडर किंवा अजून कोणती पावडर किंवा असं लिक्विड पण भेटतं तर ते
तर ते वापरत नाही मी पहिल्यापासूनच पितांबरी वापरते. म्हणजे पितांबरी वापरण्याचं कारण एकच की पितांबरीने घासलेले कोणतंही पितळेचं भांडं खूप दिवस असं चकचकीत राहतं. तसंच भैया पावडर किंवा दुसरे लिक्विड वगैरे भेटतं तर त्याने खूप दिवस काही ते चकचकीत राहत नाही. म्हणून मी पहिल्यापासूनच पितांबरीच वापरते. आणि मी तुम्हालाही सांगेल की ती भैया पावडर म्हणजे चांगलं निघतं त्याने आणि पटकन पण निघतं, पण तेवढ्याच पटकन ते घाण होतं. त्यामुळे पितांबरीच वापरली पाहिजे. आणि हे मी आधी पितांबरीने स्वच्छ असं घासून घेते. आणि तुम्ही बघू शकता अगदी एक मिनटं पण नाही लागत आहे मला घासायला, कारण ते आधी स्वच्छ आहे. तर हे स्वच्छ घासून घ्यायचं. मी असं थोडंसं पाणी घेतलं कलशात, तर तिथं धुवून घ्यायचं. आणि जे मी लिक्विडचं पाणी घेतलं आहे तर त्यात मी असं ठेवून देते थोड्या वेळ, जेणेकरून म्हणजे जी पितांबरीचं हे असतं ना, पितांबरी पण असं आम्लं असतं पितांबरीत, त्यामुळे ती आपण जर स्वच्छ अशी लिक्विडच्या पाण्यामध्ये धुतले नाही तर ते लवकर घाण होतं. त्यामुळे मग आधी लिक्विडच्या पाण्यामध्ये मी हे सगळे जे माझे कलश आहेत, तर ह्या जे उतरंडीचे कलश आहेत माझे सगळे, तर ती मी स्वच्छ घासून लिक्विडच्या पाण्यामध्ये ठेवून देते 5 मिनटं. आणि नंतर मग ती लिक्विडच्या पाण्याने पण असे चोळून घेणार थोडेसे. आणि मग जे फिल्टरचं पाणी आहे तर त्यात म्हणजे धुवून घेणार. फिल्टरचं पाण्याने यूज केल्याने काय होतं, म्हणजे आपण जर जे वापरायचं पाणी असतं आपलं तर ते वापरलं तर लवकर म्हणजे खराब होतं ते, म्हणजे ते फिल्टर केलेलं नसतं. त्यामुळे मग मी हे जे आपण पिण्याचं पाणी असतं तर ते यूज केलं तर म्हणजे त्यात काही हे नसतात, क्षार वगैरे नसतात. त्यामुळे ते स्वच्छ राहतात खूप दिवस. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तर आपण लक्षात घेऊन जर आपण कामं केली तर आपली कामं पण सोपी होतात. आणि म्हणजे खूप म्हणजे काय एफर्ट्स घ्यावे लागतात, खूप कष्ट घ्यावं लागत नाही काम करायला. तर आणि आपण जर सतत स्वच्छ करत राहिलो किंवा सतत जर म्हणजे आपल्या घरात कुठलेही काम आपण जर सतत करत राहिलो तर ते घाण होत नाही. त्यामुळे आपल्याला खूपच असं क्लिनिंग, असं सणवार आला तर खूपच आपल्याला आता क्लिनिंग करायला लागेल असं होत नाही. थोडीफार क्लिनिंग केली तर पटकन होऊन जातं. अशी मुलांना सुट्टी आहे तर मुलं अशी मध्ये गडबड करतात. तर मग आता सगळे कलश वगैरे धुवून झालेत. आणि आता मी हे जे चांगलं फिल्टरचं पाणी घेतलेलं आहे तर त्यात मी हे सगळे स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि एक सुती कापड घेतलं मी आणि त्याने स्वच्छ पुसून थोडा वेळ अगदी 5-10 मिनटं उन्हाला ठेवून घेणार. उन्हाला ठेवल्याने जे अशी काही आपलं पुसलं तरी काही असं थोडंसं ओलं वगैरे राहिलं असेल ते स्वच्छ वाळून निघतं. आणि जर पाण्याचे जर डाग राहिले तरी पण आपण एवढं घासलेला काहीच फायदा होत नाही. आणि नंतर मग ते सगळे पाण्याचे डाग तसेच राहतात. आपण न पुसता जर ठेवलं तर म्हणजे मला खूप दिवसाची सवय आहे, तर अनुभवातनं माणूस खरंच खूप काही शिकतो. त्यामुळे मला आता सवय झाली आहे की असंच स्वच्छ करायचं. त्यामुळे मी असंच स्वच्छ करते. आणि शनी अमावस्या पण होती आणि ही अमावस्या वर्षातनं म्हणजे खूप वर्षांनी आली होती ही अमावस्या. तर अमावस्येला किंवा शनिवारी आपल्या घरातली क्लिनिंग केलीच पाहिजे. कुठला ना कुठला कोपरा क्लीन केलाच पाहिजे. त्यामुळे मग मी सगळंच क्लीन करून घेतलं. आणि पाडवा पण होता तर पाडव्यासाठी तर आपण थोडंफार तर घरातलं क्लीन करतोच. तर असं मी हे सुती कापड घेतले आणि त्याने स्वच्छ असं पुसून घेते. तर हे पाटावर मांडायचं आणि पाटाच उचलून उन्हात ठेवून द्यायचा. देव वगैरे सगळे स्वच्छ उजळवून घेतले आणि छान अशी देवपूजा करून घेतली. तर मी आज देवपूजा काही दाखवली नाही कशी करते काय करते. तर यामागे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत की मी देवपूजा कशी करते. आणि आता मी देवाला पण सेपरेटच तेल ठेवूया असं एक काचेची बॉटल आहे माझ्याकडे, तर त्यातच देवाला तेल पण ठेवलं आहे मी. तर किती सुंदर दिसते बघा. खूप छान आणि प्रसन्न वाटतं. आणि सगळा खालचा जो स्पेस आहे तो पण छान असा आवरून घेतला आहे मी.
शनिवारी थोडा व्हिडिओ शूट केला आणि मग परत रविवारी पण थोडा व्हिडिओ शूट केला. तर रविवारी पाडवा होता. तर तुम्हा सर्वांना पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर सगळीकडे म्हणजे वेगळ्या पद्धती असतात. तर आपल्या इकडे आमच्या इकडे पुरणपोळी करतात. तर कुणाकडे श्रीखंडपुरी, आमरसपुरी असं पण बेत असतं, पण आमच्या इकडे पुरणपोळीच करतात. तर इथं मी सकाळी 4:30 वाजता उठले होते आणि इथं माझा चहा चालला आहे. तर गॅसला हळदी कुंकू लावून घेतलं मी आणि मग चहा वगैरे घेणार आहे आता मी. आणि एकीकडे लगेच मी कुकर पण ठेवला आहे की म्हणलं आपण लगेच डाळ पण शिजायला टाकूयात पुरणासाठी. तर सणवार म्हणलं की अगदी पटापट कामं उरकावी लागतात आणि जरा म्हणजे पहाटे उठलं तर कामं पटापट होतात. तर माझा 5:45 सगळा पुरणाचा स्वयंपाक तयार झाला होता आणि मग तिथून पुढे आम्ही गुढी वगैरे उभा केली. तर थोडंफार मी तुमच्यासोबत शेअर केले, तर ते नक्की तुम्ही बघा. तर चला या चहा प्यायला. पहाटे उठलं ना खरंच खूप असं पॉझिटिव्ह वाईब्स असतात आणि मी छोटीशी रांगोळी काढली. तर आता बऱ्यापैकी माझा स्वयंपाक उरकत आला आहे. तर एक वेळेस चहा ठेवला, म्हणलं आता चहा घेऊया आपण. आणि मग नंतरनं पुरणपोळ्या लाटायच्या राहिल्या होत्या. तर इथं म्हणजे सगळी तयारी झाली आहे आणि मी जी भजी वगैरे करायची त्याचं पीठ पण मळून ठेवलं आहे. पुरण पण वाटून झालं आहे, खूप छान पुरण झालं आहे आज. आणि कणिक पण मळून ठेवले. सगळी अशी तयारी झाली. आता एकदा चहा घेणार. खूप लवकर उठलं की मग 1-2दा चहा होतोच. तर एकदा चहा घेतला आणि मग मस्त अशा पुरणपोळ्या लाटायला घेतल्या. तर मी खाली बसून लाटून देते आणि जे माझी भाची आहे तर ते म्हणले की मी भाजते. तर म्हणलं खाली बसून पटपट लाटून दिलं तर एकेने भाजल्या एकेने लाटल्या तर पटकन होतील. त्यामुळे मी पटापट अशा पुरणपोळ्या करून घेतल्या. आणि माझी आत्तापर्यंत देवपूजा, रांगोळी आणि सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालं आहे. तर फक्त आता पुरणपोळ्या लाटायच्या आणि गुढीची सगळी पूजा वगैरे करून घ्यायची. तर मी जे गुढीचं सामान असतं तर ते पण मी एका ठिकाणी सगळं आवरून ठेवले. असं जर सणावाराला आपण जर आधी थोडीशी तयारी करून ठेवली तर खूप बरं पडतं. नाहीतर एक ऐन टायमाला खूप धावपळ होते आणि आपल्यालाच ते करावं लागतं. तर अशी थोडीशी प्रिपरेशन सगळ्यांनीच करून ठेवली पाहिजे. तर आता पटपट असा स्वयंपाक सगळा बनवून झाला आमचा. पोळ्या वगैरे सगळ्या बनवून घेतल्या आम्ही आणि नंतर मग गुढीची तयारी. तर गुढी का उभारतात तर गुढी मांगल्याचं प्रतीक आहे. नवीन वर्षाचे आपण जे मराठी माणसं आहोत तर ती नवीन वर्ष तिथून आपलं चालू होतं. अशी सगळी गुढीच्या वेगवेगळ्या कहाण्या आहेत. तर जे राम, सीता, लक्ष्मण जे होते ते पण वनवासाहून माघारी आले होते. तर तेव्हा पण लोकांनी की गुढी उभारून त्यांचं स्वागत केलं होतं. आणि याच दिवशी माता भगवतीने या सृष्टीची निर्मिती पण केली होती. तर अशा बऱ्याच कहाण्या आहेत गुढीच्या. आणि खरंच सण समारंभ म्हणलं की खूप वेगळाच उत्साह असतो, वेगळीच एनर्जी असते. तर इथं श्लोकला आमच्या नारळ फोडायला लावला होता. तर तो सगळीकडे असा फेकतच होता नारळ. तर मुलांना पण आपण शिकवलं पाहिजे, आपल्या संस्कृती, आपल्या सण समारंभ हे सगळे त्यांना शिकवले पाहिजे. तर अशी आमची गुढी उभा केलेली आहे. पुन्हा एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, कमेंट करत जा. तुमच्या कमेंटनी मला एक वेगळीच एनर्जी येते. अजून एक छान व्हिडिओ बनवायला मला एक प्रोत्साहन भेटतं. तर चला तर असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन परत जरा येईन. तोपर्यंत सर्वांना श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.